महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 27 मधील घरकुल भागात अनेक समस्या, गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा प्रत्यय। नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं आणि त्याबाबतच्या समस्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सोडवण्याची जबाबदारी असते। यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दक्ष असणं गरजेचं असतं। पण जर लोकप्रतिनिधीच गप्प राहिले तर सामान्यांना काय त्रास होतो याचं जिवंत उदाहरण प्रभाग क्रमांक 27 मधील घरकुल परिसरात समोर आलं आहे। इथल्या भागातील झोपडपट्टीतील नागरिकांना पक्की घरं देण्याच्या हेतूने शासनाने घरकुल योजना आणली। योजनेचा हेतू चांगला होता, मात्र महानगरपालिका प्रशासनाने या योजनेचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसतं। तुटलेले दरवाजे, कचऱ्याचं साम्राज्य, गळणारी घरं, अनेक समस्यांचा सामना करत दिवस काढणारे नागरिक, ही परिस्थिती आहे। नाशिक गरवारे येथे शांतीनगर म्हणून झोपडपट्टी होती। नंतर या सर्व रहिवाशांना महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 27 येथील बेघर नागरिकांना घरकुल योजनेच्या माध्यमातून नवीन वसाहतीत हलवण्यात आले। या ठिकाणी कोणत्याही नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत। या ठिकाणी लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं मत परिसरातील नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते जावेद पठाण तसेच शुभम पाटोळे यांच्या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे। मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत आश्वासने दिली, मात्र आश्वासनाचे पालन निवडून आलेले लोकप्रतिनिधी करतील का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे। नाहीतर पुन्हा एकदा गरज सरो आणि वैद्य मरो याची पुनरावृत्ती या भागात होते की काय, असा देखील प्रश्न नागरिकांनी आता उपस्थित केला आहे। 22 नंबर बिल्डिंग आहे, CH2 22। आणि आम्हाला पूर्ण आमच्या खालचे जेवढे घर आहेत ना तेवढे सगळे रिकामे झालेले आहेत, कारण की त्यांच्या किचन मधून, हॉल मधून असं घाण पाणी उरायलं, बाथरूमचं ड्रेनेजचं पाणी उरायलं, खूप घाण आहे। कोणीच नाही राहू राहिलं, आम्ही आजारी पडू, अक्षरशः आजारी पडतात आमचे लेकरं वगैरे सर्व आजारी पडत राहिले। कोणी येऊन पण नाही पडत, अधिकारी नाही उरायला का, कोणी नगरसेवक नाही। आता मतदान झाले तर नगरसेवक झाले ऐकतो, कोणीच येऊन नाही राहिलं आमच्या इथं, कोणी म्हणजे असं दखल घेऊच नाही राहिलं आमच्याकडं। मत द्या कोणीच येऊन बघत नाही आमच्याकडं। मग आम्ही करायचं काय, कोणाकडे जायचं, कोणाला म्हणतात मागायचे आम्ही। मग असं जर राहिलं आम्ही, आमचे आजारी पडतील लेकरं, हे होतील। हे आता माझी आजी आहे, माझी आजी पडत होती, मग काय करायचं, मी एक वेळेस पडून गेली, हात मोडून घेतला, मग आता आमच्याकडे कोण बघायचं। जय भीम, माझं नाव शुभम पाटोळे। आम्ही प्रभाग क्रमांक 27 येथे राहतो। सलग 2016 पासून ह्या बिल्डिंग CH22, CH23, CH25 या बिल्डिंगांच्या मागे जे ड्रेनेज लाईन बनवलेली आहे त्याचे पाईप 2016 पासून फुटलेले। 2016 पासून आजपर्यंत महानगरपालिकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, चंद्रकांत दादा पाटोळे यांच्या वतीने आम्ही कम से कम 30 ते 40 निवेदन दिलेले की आम्हाला ती पाईपलाईन बदली करून द्या। आणि नगरपालिकेने हे काम पवार पाटकर यांच्यापाशी होतं, तेव्हापासून आम्ही हे निवेदन देतो की आम्हाला पाईपलाईन चेंज करून देण्यात यावी। आणि या लोकांना त्या दिवसापासून आजपर्यंत मेडिकल साठी, याच्यासाठी, दवाखान्यासाठी, ह्या घाणीसाठीच या लोकांनी तमाम पैसे खर्च केलेले। आणि नगरपालिकेला विचारायला गेल्यानंतर नगरपालिका फक्त एवढंच म्हणते, आमच्यापाशी निधी नाहीये, आमच्यापाशी मॅन पॉवर नाहीये। फक्त नगरपालिकेचे लोक म्हणून काम करून जाता, ते म्हणजे सफाई कर्मचारी त्यांचं काम इमानदारीत करता। मग हे ड्रेनेज लाईन वाले काही झोपलेले का, यांच्याकडे कोण बघणार। आता जस्ट नगरपालिकेचं इलेक्शन झालं, इलेक्शन झाल्यापासून 2 नगरसेवकांना आम्ही भेटलेलो, 2 नगरसेवकांनी आम्हाला आश्वासन दिले की इथलं काम होईल। आता वैतागून आम्ही नगरपालिकेवरती आंदोलन करायला जाणार आहे। प्रभाग 27 मध्ये म्हणजे 27 मध्ये सगळं घरकुल मध्येच नाही प्रॉब्लेम, दत्तनगर, अंबड झालं, त्या रस्त्याचे प्रॉब्लेम आहे। आता घरकुल मध्ये मेन पॉइंट आहे, तर तिथं रस्त्याचं बी काम झालेलं नाही। फक्त इथं येऊन आश्वासन देता की आम्ही हे करू ते करू। आता इलेक्शन झाल्यासाठी हात पाय जोडता आपल्या घरकुल मध्ये, इथं श्रम एरिया आहे हा घरकुल, मग याच्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही का, म्हणजे इकडे कोणी हे माणसं राहत नाही का, सिटी मध्येच माणसं आहे का असं। इथं घरकुलला कशी गार्डनची सुविधा नाहीये, तसं पाहिलं की रस्त्याचे बरोबर हे नाहीये, ड्रेनेज लाईन आहे, घरात पाणी आहे। काही लोक खालचे घर दत्तनगरला रूम भाड्याने रूम करून राहत आहे,
याचे कोणीच आता नगरसेवक एवढे 4 नगरसेवक प्रभाग 27 मध्ये आहे, पण एकही नगरसेवक निवडणूक झाल्यापासून आला सुद्धा नाही, की बघितलं सुद्धा नाही, की लोकांना सांगितलं पण नाही की इथं काय प्रॉब्लेम आहे काय नाही. म्हणजे काम सर्व वैध मरो अशी गत झालेली आहे आपल्या प्रभाग 27 मध्ये. बघतोय कोणताही नगरसेवक डुकून पाहिलेलं नाही, कोणी आलं पण नाहीये. आणि घाणीचं आणि ड्रेनेजचं एवढं साम्राज्य पसरलंय काय काय, याच्यापासून डेंग्यूचा आजार आणि अनेक आजार होऊ शकताय. यांनी ग्रामीण लक्ष द्यावा महानगरपालिकेने आणि अधिकाऱ्यांनी पण. आणि याच्यासाठी आम्ही हेच प्रयत्न चालू आहे की आमच्या घरकुलसाठी आणि अंबड इतर प्रभाग 27 मध्ये जे बी प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह झाले पाहिजे. नाही तर आम्ही एक महानगरपालिका तीव्र आंदोलन करू.